शाळेत जाते, माझी बस आली, मी जाते शाळेत. अरे बेटा, हे फळ घेऊन जा, शाळेत चालली ना तू, भूक लागन तुला. हे घे. जा जा, बाय. दीदी तू काय करत आहे? मला लय भूक लागली. दीदी तुला भूक लागली का? तू डस्टबिन मधलं नको खाऊ. हे घे, माझ्या आईने मला शेप दिलं. नको नको, मग तू काय खाशील? तू काय उपाशीच राहशील का मग? माझ्याकडे टिफिन आहे ना, मी त्याच्यातलं खाऊ घेईन. तू हे घे. मी जाणली शाळेत. दीदी हे घे, हे खा, मी रोज आली ना. चालली शाळेत, मला फ्रूट दे ना. आता फ्रूट नाही न्यायचे, हे मी टिफिन तयार केला, हा टिफिन घेऊन जा. आता जेवण करायचं चांगलं. याच्यात एक पोळी आणि भाजी बांधून दिली काय? मला पोळी भाजी नाही आवडत, मला फ्रूटच दे. बेटा, पोळी भाजीनं अंगात ताकद येते. तू आता मोठी झाली ना. हा घे. आता मी दीदीला काय देऊ? तिने तर फ्रूट पण नाही दिले. आज तर आलीच नाहीये पोरगी. दीदी आज मला फ्रूट दिलेच नाही. तू माझा टिफिन खाऊ दे. नाही नाही, मी आज नाही घेऊ शकत. टिफिन दिला ना, तूच खा. तू उपाशी नको राहू. तुला शाळेत जायचं आहे ना, मी राहून घेणार उपाशी. नाही दीदी खा तू, मी दुसरा टिफिन आणला माझ्यासाठी. असं कर, आपण दोघी मिळून खाऊ. बरं बरं, ठीक आहे, चल. हे घे दीदी, माझ्याजवळ आहे बॅगमध्ये टिफिन. तू हे खाऊन घे. काकू काकू, तुम्ही घरी आहे का? तुम्ही इथं आहे का? हो, स्वयंपाक करत आहे बेटा. काय म्हणते? तुम्हाला माहित आहे का? काय ग बाई? हो, तुमची ते गुणगुण आहे ना, ती एक भिकारी आहे ना, तिला रोज डब्बा देऊन जाते. डबा देते भिकारींला? काकू ती आहे ना, डब्बाही देते, आणखीन आहे ना फळही देते खायला तिला. हो का ग? बरं बरं, जाऊ दे, भिकारींला देतच असते बाई. येतो काकू. अरे तू माझ्या घरी आली का? चल ना, आपण आता खेळू ना. मी आली शाळेतून. मी नाही केलं तुझ्यासोबत. आई झाला का स्वयंपाक? मला खूप भूक लागली. हो बेटा, स्वयंपाक तयार झाला. तू हातपाय तोंड धु आणि मग जेवायला बस. हो आई. अगं थांब. काय म्हणते आई? अगं तुझी मैत्रीण ते आली होती, म्हणत होती की तू सर्व टिफिन त्या भिकारींला देते आणि फळं पण देते. तू शाळेत उपाशीच जातं का ग? नाही नाही आई, ते खोटी बोलते. मी डब्बा पूर्ण शाळेत खातो. असं. Oh no! बाई, ही पोरगी तीच आहे का? तिला रोज डबा देते म्हणते. ही काऊन फिरून राहिली इकडे तिकडे? कोणी किडनॅपर तर नसल? नाही नाही, तिला विचारावंच लागेल. आज हे आली काऊन नाही? अशा वेळेस तर ती येऊन जाते. तिची तब्येत तर खराब नसेल आज. काय पोरी पोरी, इकडे इकडे. अगं इकडे 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 बेटा. तू काय म्हणत होत्या? राहते, मला काम आहे तुझ्यासोबत. घरात? इथंच बोला ना काकू, काय म्हणता? काम आहे थोडंसं. ए बेटा, काय नाही करत ये. काय म्हणते काय माहित आता. हेही आली नाही आज. ए बेटा, घाबरू नको, ये बस इथं.
बोला ना, काय म्हणता काकू? बस 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 बेटा इथं. काय ग मला सांग, मी 2-3 दिवसापासून पाहून राहिली तू माझ्या घराच्या भोवती फिरत राहते आणि माझ्या मुलीसोबत बोलते, तिच्या जवळून म्हणते तू डबा खाते, फळं खाते. हे काय नाटक लावलं ग तू? ओ काकू, नाही नाही, मी नाही भेटते, मी नाही खाल्लं तुमच्या पोरीचा टिफिन. खोटं नको बोलू, नाहीतर मी पोलिसाच्या ताब्यात देईन तुला आता. पोलीस? नाही काकू, नाही, मी खरं सांगतो. खरं पोलिसाला बोलवू नका. माफ करा काकू, खरंच मी खरं सांगतो. आता पोलिसाला नका बोलवू. सांग मग तू कोण आहेस ते. ओ काकू, ते जे तुमच्या घरी मुलगी आहे ना लहान, ती माझी बहीण आहे. काय बहीण? अगं ती माझी मुलगी आहे. हो, तुम्ही खूप वर्ष आधी एका बाईकडून ते मुलगी आणली होती ना तुम्ही, तिचं नाव सुनीता आहे. पण तुला कसं माहित आहे? काकू, ते जे बाई होती ना, जिने तुम्हाला मुलगी दिली, ती माझी आई होती आणि ती मुलगी माझी लहान बहीण आहे. काही खोटं बोलते तू. वारे वा, कुठूनही हिस्ट्री माहीत करते आणि स्वतः बहीण आहे म्हणून म्हणते. नाही काकू, मी खरंच बोलत आहे. 1 महिन्या आधीच माझी आई वारली आणि मरायच्या आधी ती मला सगळं सांगून गेली की हीच माझी बहीण आहे आणि तुमच्याच घरी तिने दिलं होतं. पण हे कसं काय झालं? तुझी आई पण गेली? हो काकू, माझी बहीण लहान होती तेव्हाच माझे बाबा वारले, म्हणून माझ्या आईने हिला देऊन दिलं तुम्हाला. त्यावेळेस तर मला काही समजत पण नव्हतं, मला काही माहिती पण नव्हतं, मी पण लहान होती तेव्हा. मग तू शाळेत बिळेत नाही जात असतं का बाई? नाही हो काकू, आधी केलं मी शिक्षण, पण आता 2-3 वर्षापासून आईची तब्येत खराब राहायला लागली तर मीच सगळं काही केलं. तिचं कामं करत होती, तिला पण पाहत होती, मग शिक्षण सुटून गेलं. 1 महिन्यापूर्वी माझी आई आम्हाला सोडून गेली. पण आता मी तर एकटीच आहे ना, आणि असं माहीत पडलं की माझी बहीण इथं राहते. मी फक्त तिला पाहायला आली होती, मी आता चालली जाईन. आज मी खाली आली तर मला ते दिसत नव्हती, म्हणून मी तिच्यासाठी थांबली होती. नाही तर मी तिला बघून चालली गेली असती. आजच मी गावाकडे जाणार होती. मग तू आता कुठं राहते बेटा, आणि एकटीच राहते का? काकू, तिथंच त्या जुन्या झोपडपट्टीत. आता आई गेली तर आता मी एकटीच आहे. काय ग, तू त्या झोपडपट्टीत एकटीच राहशील? तुला जगू देतील का लोक? त्या झोपडपट्टीतले लोक पण चांगले नाही आहेत. हे ना काकू, काही ओळखीचे आजूबाजूचे असे लय चांगले लोक आहेत, ते खूप जीव लावतात. एक सांगू का बेटा तुला? हो सांगा ना काकू, मला तिला एकदा पाहायचं होतं. एकदाच का? मला असं वाटते बेटा की तू पण आमच्याकडे राहा. आम्ही पण 2 जण राहतो आणि ती मुलगी 3 जण. तू पण येशील ना तर तिची काळजी पण घेशील, मला पण तुझा आधार होईल. इथं राहशील का बेटा तू? जी काही हरकत नसेल तर तू इथं राहू शकते बेटा. मी तुझं चांगलं शिक्षण पण करील. मी नाही हो काकू, माझी बहीण इथे राहते हेच तर खूप मोठं उपकार आहे तुमचे माझ्यावर. उपकार नाही बेटा, ज्याच्या हिश्श्याचं त्याला मिळतेच. आता नशिबात असाल म्हणून तुम्ही आले आमच्याकडे. खरंच का काकू? काकू, खरंच मी तुमच्याकडे राहू शकते का? मी तुमच्या घरचे सगळे काम करत जाईन, सगळं. तुम्हाला काहीच करायची गरज नाही पडणार. आणि तिची पण काळजी घेत जाणार माझ्या बहिणीची. तसं तिचं नाव काय ठेवलं तुम्ही? तिचं नाव गुणगुण ठेवलं. आज रविवार आहे ना तर ती शाळेत नाही गेली, तिला आवाज देते. गुणगुण, गुणगुण बेटा इकडे, हे बघ कोण आलं. दीदी, तू इथं कशी? आज संडे होता ना दीदी, म्हणून मी आली नाही. तू आली नाही आज, म्हणून मी तुला भेटायला आले. तू आलीस आहे तर राहा ना आज आमच्याकडे. आजच नाही बेटा, आता ही दीदी आपल्याकडे नेहमीसाठी राहणार आहे. अरे सही, मला दीदी मिळाली. हाय. दीदी थँक्यू.